नमस्कार महाराष्ट्र, कसे आहात? आय होप मस्त आणि मजेत असाल. तुम्ही जर 10वी किंवा 12वी बोर्डाच्या परीक्षेची तयारी करत असाल तर ही गोष्ट तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. पण त्या अगोदर मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा की तुम्ही नेमकं कोणत्या वर्गाला आहात, 10वी की 12वी. बघा, तुम्ही जर 10वी बोर्डाची तयारी करत असाल तर तुमच्या बोर्डाच्या परीक्षा थोड्या आता लवकर आलेल्या आहेत. आता वेळ कमी राहिलेला आहे, कारण आताच बोर्डाचं एक नवीन सर्क्युलर आलेलं आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला 12वी बोर्डाच्या आणि सोबतच 10वी बोर्डाच्या सुद्धा परीक्षेसाठीचे फॉर्म भरण्यासाठीचे म्हणजे आवेदन पत्र भरण्यासाठीचा टाइम तुम्हाला बोर्डाने दिलेला आहे. त्या अनुषंगाने आपण माहिती घेणार आहोतच. बघा, ही 10वीच्या बोर्डाच्या संदर्भानं आणि या पीडीएफ मध्ये बोर्डाने तुम्हाला काही फॉर्मॅट सांगितलेला आहे, काही माहिती तुमच्याकडनं भरून घ्यायची आहे. त्याच्याबद्दलची सगळी डिटेल्स मी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर दिलेली आहे. टेलिग्राम चॅनलला ही पीडीएफ पाठवलेली आहे. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तुम्ही जॉईन करून घ्या. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी 2 मिनिटांमध्ये सांगतोच, नेमका हा कशा पद्धतीनं टाइम टेबल वगैरे आलेला आहे. पण त्याआधी तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायची आहे, ती म्हणजे 15 ऑगस्ट निमित्त, अर्थातच आपल्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण एक बॅच घेऊन आलेलो आहोत. ज्या बॅचची फीस अगदी नाममात्र शुल्क आहे, ज्या माध्यमातून सुयोग सर तुम्हाला एसएसटी आणि लँग्वेजचा पाठ शिकवतात, ओम सर केमिस्ट्री शिकवतात, प्रणिता मॅम बायो शिकवतात, जुही मॅम आपल्याला इंग्लिश शिकवतात आणि मी तुम्हाला मॅथमॅटिक्सचे दोन्ही पाठ शिकवणार आहे. बॅच मध्ये जॉईन व्हायला विसरू नका. बॅच लॉन्च झालेली आहे, ज्याच्या माध्यमातून हे धुरंधर फॅकल्टीज आणि बॅचची प्राइस आहे काय आहे, फक्त आणि फक्त 1999 रुपये. त्यासाठी तुम्हाला कोड यूज करायचा आहे मात्र. बघा, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, जॉईन कराच. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, हे सगळं जॉईन करत असताना हे सगळे धुरंधर गेल्या वर्षीचे विजेते अनअकॅडमी महाराष्ट्र 910 या चॅनलवरनं शिकलेले सगळे विद्यार्थी, आपल्या बॅच मधले असलेले विद्यार्थी या ठिकाणी अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा पूर्ण महाराष्ट्रभर है ना टॉप रँकर्स म्हणून मिळू शकता, ते पण अगदी अभिमानानं. आणि ही तयारी तुम्हाला करायची असेल, कारण मी आता सांगितलं तुम्हाला आपले आवेदन पत्र सुरू झालेले आहेत, म्हणजे आता परीक्षा फॉर्म सबमिट करण्याची वेळ आली. दिवाळीपर्यंत लगेच तुमचा हॉल तिकीट येणार, तुमचे प्रॅक्टिकल सुरू होणार आणि एकदाचाच फेब्रुवारी उजाडला की तुमची बोर्डाची एक्झाम सुद्धा सुरू होणार. अशा पद्धतीनं म्हणून ह्या सगळ्या गोष्टीसाठीचा वेळ आपल्याला दवडायचा नाही. आणि या सगळ्यामध्ये ज्या काही आपण स्वातंत्र्य दिनानिमित्त सुद्धा खूप सारी चांगली ऑफर सुरू झालेली आहे, ती सुद्धा तुम्हाला, त्याचा सुद्धा फायदा तुम्हाला घ्यायचा आहे, हे विसरायचं नाही. तर आपण येऊयात परत एकदा आपल्या या युट्यूब आपल्या ह्या चॅनलवर, ज्याच्या माध्यमातून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की नेमकं या परीक्षा फॉर्म मध्ये आपल्याला माहिती काय द्यायची आहे. या सगळ्यांसोबतच म्हणजे तुम्ही जर एक्सटर्नल असाल की तुम्ही बाहेरून ही सगळी परीक्षा तुम्ही शाळेत रेग्युलर जात नाहीत वगैरे अशा काही कंडिशन मध्ये असाल तर तुमच्यासाठी काही महत्वाच्या तारखी तुम्हाला ध्यानात ठेवायच्या, ज्यामध्ये जे नियमित शुल्क भरून फॉर्म भरायची जी काही तारीख आहे ती आहे आता अर्थातच 19 ऑगस्ट, म्हणजे आजपासूनच. आजच हा व्हिडिओ तुम्ही पाहताय, 19 ऑगस्टला हा व्हिडिओ तुम्ही पाहताय, ते 31/10 म्हणजे बघा ऑगस्ट, त्यानंतर पूर्ण सप्टेंबर जाणार आहे आणि ऑक्टोबर मध्ये 31 तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्याच्यामध्ये तोपर्यंत आहे का नाही, ही सगळी तारीख आहे ज्याच्या माध्यमातून तुम्हाला आता विलंब शुल्क असायत, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यानं जर तोपर्यंत फॉर्म भरणं झाला नाही तर ते विद्यार्थी अगदी 1 नोव्हेंबर पासून ते 15 नोव्हेंबर पर्यंत असा 15 दिवसाचा टाइम टेबल तुम्हाला टाइम मिळणार आहे, ज्या माध्यमातून तुम्ही हा फॉर्म भरू शकता. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर समजा अतिविलंब अजून कोणाला जर उशीर झाला तर 16 नोव्हेंबर पासून ते 31 का 30 नोव्हेंबर पर्यंत तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी भरू शकता. मात्र त्याच्यानंतर ची प्रोसेस अवघड असते, तुम्हाला बोर्डात जाऊन फॉर्म भरायचा असतो, शाळेमध्ये फॉर्म सबमिट केला जात नाही. या सगळ्या गोष्टीच्या भानगडीत पडायचं नाही. ताबडतोब तुमच्या वर्ग शिक्षकांनी, तुमच्या मुख्याध्यापकांनी, तुमच्या शालेय आहे ना जी काही कमिटी आहे, मॅनेजमेंट कमिटी असेल, हे आवेदन पत्र भरून घेणारी जी काही कमिटी असेल, या कमिटीकडे आपले आपले अर्ज तुम्हाला सादर करायचे आहेत. या गोष्टी ध्यानात ठेवा. आणि या सगळ्याच्या अनुषंगाने ही सगळीची पीडीएफ मी तुम्हाला या ठिकाणी पाठवलेली आहे. बघा, इथे या ठिकाणी सांगितलेली आहे की अपार आयडी साठी ज्या विद्यार्थ्यांचा अपार आयडी उपलब्ध आहे त्याची नोंद आवेदन पत्र भरताना करायची आहे
अपार आयडी कसा भरायचा 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि हा अपार आयडी भरण्यासाठीचं जे काही व्हिडिओ आहे ती तुमच्यासाठी गरजेची आहे का? अपार आयडी भरण्यासाठीची माहिती तुम्हाला पाहिजे का? मला एकदा कमेंट सेक्शन मध्ये सांगा. अपार आयडी बद्दल सुद्धा मी तुम्हाला माहिती देईल. ठीक आहे. आणि हा सगळी डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी फॉर्म मध्ये भरायचंय. फोटो संदर्भातली इन्स्ट्रक्शन असेल, त्याची क्वालिटी असेल, ह्या सगळ्या गोष्टींसाठीची पीडीएफ मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये. टेलिग्राम आपलं चॅनल जॉईन करा आणि ही पीडीएफ काळजीपूर्वक वाचा आणि आता बोर्डाचा फॉर्म भरण्यासाठी सज्ज व्हा. तर भेटूयात बाळांनो पुढच्या भागामध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या 10वीच्या मित्राला शेअर करा. जे विद्यार्थी 10वीचा 17 नंबरचा फॉर्म भरून परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही गोष्ट महत्वाची आहे. त्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्हाला या संदर्भात काही अडचणी असतील तर मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय बाय.